मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिवोर्स पिटिशन फाईल करण्यासाठी ॲप्रोप्रिएट ज्युरिस्डिक्शन कोणतं आहे। सेक्शन 19 ऑफ द हिंदू मॅरेज ॲक्ट यामध्ये डिवोर्स पिटिशन कोणत्या कोर्टामध्ये फाईल केली जावी याबद्दल क्लिअर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा क्लिअरली सांगितलेलं आहे। सेक्शन 19(1) मध्ये असं म्हणलेलं आहे की जर तुम्हाला डिवोर्स पिटिशन फाईल करायचे असेल तर तुमचा विवाह सोहळा जिथे संपन्न झाला होता, सोलमनायझेशन ऑफ मॅरेज जिथे झालं होतं ते ठिकाण ज्या कोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं त्या कोर्टमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। नंबर 2, रिस्पॉन्डंट ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत ते वास्तव्याचं ठिकाण ज्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं त्या कोर्टामध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। म्हणजे रिस्पॉन्डंट जर हजबंड असेल तो जर पुण्यामध्ये राहत असेल तर पुणे कोर्टमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। रिस्पॉन्डंट जर वाईफ असेल ती जर साताऱ्यामध्ये राहत असेल तर सातारा कोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये सातारा कोर्टमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। नंबर 3, लग्नानंतर हजबंड आणि वाईफ जिथे सहवास्तव्याला होते ते ठिकाण ज्या कोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं त्या कोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। उदाहरणार्थ, वाईफ जर नाशिकची असेल आणि हजबंड जर नागपूरचा असेल परंतु लग्नानंतर त्यांचं वास्तव्य जर पुण्यामध्ये असेल आणि पुण्यामध्ये राहत असताना त्यांच्यामध्ये कॉज ऑफ सेपरेशन अकर झालेलं असेल तर पुणे कोर्टमध्ये देखील डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। नंबर 3(अ) हा जो आहे हा एक्सक्लुझिव्हली फक्त वाईफसाठी देण्यात आलेला आहे। यामध्ये असं म्हणलेलं आहे डिवोर्स पिटिशन फाईल करणारी पेटिशनर जर ही वाईफ असेल तर वाईफ पिटिशन फाईल करत असताना ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणच्या ज्युरिस्डिक्शन असणाऱ्या कोर्टामध्ये डिवोर्स पिटिशन फाईल करू शकते। म्हणजे उदाहरणार्थ, हजबंड नाशिकचे आहेत आणि वाईफ नागपूरची आहे, दोघांचं लग्न पुण्यामध्ये झालं आहे, पुण्यामध्ये लग्न झाल्याच्या नंतर दोघं वास्तव्यास देखील पुण्यामध्ये होते, परंतु वाईफ सेपरेशननंतर जर त्याच्या पॅरेंट्सकडे नागपूरला जर राहायला गेलेली असेल तर वाईफ नागपूरमध्ये देखील डिवोर्स पिटिशन फाईल करू शकते। परंतु ही मुभा हजबंडला देण्यात आलेली नाही। म्हणजे सेपरेशननंतर हजबंड त्याच्या मूळ गावी जर नाशिकला जर गेलेला असेल तर तो तिकडे नाशिकमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल करू शकत नाही, कारण हे जे ज्युरिस्डिक्शन आहे पिटिशन फाईल करत असताना वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोर्ट केस फाईल करण्याचं ही जी मुभा आहे ही फक्त वाईफला देण्यात आलेली आहे। आणि नंबर 4, जर पिटिशनर जो आहे तो डिवोर्स पिटिशन फाईल करत असताना रिस्पॉन्डंट जो आहे तो जर भारताच्या बाहेर राहत असेल, म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्टची ॲप्लिकेबिलिटी थ्रूआउट टेरिटरी ऑफ द इंडिया आहे, म्हणजे या टेरिटरीच्या जर बाहेर राहत असेल तर पेटिशनर ज्या ठिकाणी राहत आहे त्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। किंवा रिस्पॉन्डंट जर 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ अनट्रेसेबल असेल, त्याच्या असण्याबाबत किंवा त्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही कल्पना कोणालाही नसेल तर त्या केसमध्ये देखील पेटिशनर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केली जाऊ शकते। मित्रांनो, डिवोर्स पिटिशन फाईल करण्यासाठीचे आवश्यक असणारे ज्युरिस्डिक्शनच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत ही लिंक फॉरवर्ड करा। धन्यवाद।